नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रशांत रेसिपीज अँड मच मोर. तर आज आपण पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत, ते म्हणजे धपाटं. तर त्यासाठी लागणारं साहित्य काय ते बघूयात. तर इथं 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, भरपूर अशी कोथिंबीर, 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, त्याचबरोबर 1 चमचा जिरं आणि 20-25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि याची चांगली व्यवस्थित अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. कढीपत्त्याची पानं नक्की घाला, कारण कढीपत्ता आपल्या डोळ्यासाठी चांगला असतो. आपण भाज्यांना वगैरे हे वापरतो, पण काय करतो की जेवत असताना तो कढीपत्ता बाजूला काढला जातो. तर ते टाळण्यासाठी म्हणून काय करायचं की वाटणामध्येच हा कढीपत्ता घालायचा, म्हणजे तो बाजूला जाणार नाही आणि खाल्ला जाईल, ज्याच्यामुळं आपल्या डोळ्याचं किंवा आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते. तर इथं बघा सगळं वाटण व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे. अशी बारीक अशी पेस्ट त्याची बनवून घ्यायची. आता पुढची तयारी आपण करूयात. तर इथं एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि 2 मोठे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा जेवढा जास्त आपण घालू तेवढं जास्त आपले हे धपाटे चांगले होतात. तर 2 मोठे कांदे इथं मी बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आता भरपूर अशी मी कोथिंबीर घालते. त्यानंतर 1 चमचा ओवा घालायचा आहे. ओवा अगोदरच मी हातावरती चोळून घेतलेला आहे, त्याच्यामुळं त्याचा सुगंध अजून जास्त पदार्थामध्ये उतरतो. त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, 2 मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि हे व्यवस्थित त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जे काही वाटण बनवून घेतले तर ते वाटण पण यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे सगळं जे काही मिश्रण आहे तर ते व्यवस्थित कांद्याला लागेल याची काळजी घ्यायची आहे. आणि लक्षात घ्या, या ठिकाणी पटकन हाताने हे सगळे मसाले मिक्स करायचे नाहीत. त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे, त्याच्यामुळं हाताला ती म्हणजे आपल्या हाताला तिखट लागू शकतं. तर त्यासाठी अगोदर काय करायचं आहे, म्हणजे आपल्या चमच्यानेच थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर 1-2 मिनिट हाताने व्यवस्थित असं कांद्याला हे सगळे मसाले चोळून घ्यायचे आहेत. आता आपण पुढची तयारी करून घेऊयात. तर या ठिकाणी मोठं असं ताट घेतलेलं आहे. याच्यामध्ये 1 वाटीच्या प्रमाणानुसार, तुमच्या घरातली जी काही वाटी असेल तर त्या वाटीच्या प्रमाणानुसार इथं 2 वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत, त्याचबरोबर पाऊण वाटी ते 1 वाटी इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि एक 5 ते 6 चमचे आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे. तर बघा, भाजणीसुद्धा म्हणजे थालीपीठाचे किंवा धपाट्याची भाजणीसुद्धा तयार केली जाते, पण आत्ता प्रत्येकाकडे वेळ असतोच असं नाही. तर अशा वेळी तुम्ही हे सगळी पिठं एकत्रित करून छान अशी चविष्ट थालीपीठं किंवा धपाटे बनवू शकता. तर या पिठामध्ये 1 मोठा चमचा भरून तेल घातलेलं आहे आणि आपण जो काही कांदा वगैरे घेतलेला होता, त्याचबरोबर हिरवी मिरची, लसूण याची जी पेस्ट केलेली होती, तर ते सगळं मिश्रण आपण आता या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे लगेचच हाताने मिक्स करायचं नाही, चमच्यानेच थोडंसं मिक्स करायचं आणि मग हळूहळू आपल्याला काय करायचं आहे, पाण्याचा अंदाज घेऊन पिठाचा गोळा मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, खूप पातळ असं पीठ मळायचं नाही किंवा खूप घट्टसुद्धा पीठ मळायचं नाही. तर थोडंसं मीडियम असं काय करायचं आहे, हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर या पद्धतीनं बघा व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं. पूर्वी काय असायचं की खूप जास्त पदार्थ बनवले जात नव्हते, तर त्यावेळेस वेगळं काय बनवायचं असेल तर तेव्हा कोणता पर्याय उरायचा, तर थालीपीठं किंवा धपाट्यांचा हा पर्याय असायचा. आणि हे पौष्टिकसुद्धा आहे, कारण भरपूर वेगळी सगळी अशी पीठं आपण यामध्ये एकत्रित करतो आहे. तर इथं पीठ व्यवस्थित माझं मळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय. तर या पद्धतीनं हे पीठ ठेवले, खूप जास्त घट्ट
घट्ट किंवा खूप जास्त पातळ केलेलं नाही आहे. तर लगेचच धपाटे आपल्याला थापायला घ्यायचे आहेत, कारण आपण ज्वारीचं पीठ इथं वापरले. ज्वारीच्या पिठानं आणि डाळीच्या पिठानं काय होतं की कणिक लगेचच भुसभुशीत होते, त्यामुळे जास्त वेळ ठेवायचं नाही. तर इथं लगेचच धपाटे आपण थापायला घ्यायचे. तर एक कॉटनचा कपडा रुमाल घेतलेला आहे आणि तो पाण्यात ओला करून घ्यायचा आहे. पोळपाटावरती जेव्हा आपण हा रुमाल अंतरतो तर त्याच्यावरती परत काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि पाण्याच्या हातानं हळूहळू काय करायचं आपल्याला हे धपाटं थापून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं बघा, खूप जाड किंवा खूप पातळ हे धपाटे थापायचे नाहीत. तर मीडियम जाडी, म्हणजे अगदी भाकरीसारखं पण ठेवायचं नाही किंवा अगदी चपातीसारखं पण ठेवायचं नाही. तर मीडियम अशी जाडी ठेवून आपल्याला हे धपाटं थापून घ्यायचं आहे. तर एकीकडं मी तवा तापायला ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती सुरुवातीला आपल्याला असं तेल घालून घ्यायचं आहे आणि मग आपण काय करणार आहोत, तर हे धपाटं तव्यावरती टाकणार आहोत. तर बऱ्याच वेळा असं होतं की धपाटं काय होतं, तर आपल्या या कापडाला किंवा रुमालाला चिकटण्याची शक्यता असते. तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं आहे, तर जेव्हा आपण धपाटं तव्यावरती टाकतो तर त्या रुमालाला वरून थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे काय होतं की आपलं धपाटं कपड्याला चिकटून राहत नाही. आणि या पद्धतीनं काय करायचं, जे आपण होल केलेले आहेत तर त्याच्यामध्ये तेल सोडायचं आहे, म्हणजे सगळीकडं तेल लागलं जातं आणि आपलं धपाटंसुद्धा व्यवस्थित शिजतं. तर या पद्धतीनं बघा, धपाटं मी पलटून घेतलेलं आहे आणि किती छान असा त्याला रंग आलेला आहे. तर खमंग असे हे धपाटे बनवून तयार होतात. तुम्हीसुद्धा या पद्धतीनं नक्की हे धपाटं बनवा आणि प्रत्येक व्हिडिओ पूर्ण पाहत जा, म्हणजे स्किप न करता पहा, कारण त्याच्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या असतात आणि त्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुमचा पदार्थ बिलकुल बिघडणार नाही. तर पुढचंसुद्धा मी असंच धपाटं थापून घेते आणि दोन्ही साईडनं आपल्याला हे धपाटे चांगले असे भाजून घ्यायचे. तर बघा किती छान असा रंग याला आलेला आहे. तर या पद्धतीनं सगळे धपाटे मी बनवून घेते. इथं आपलं पहिलं जे काही धपाटं आपण तव्यावरती टाकलेलं होतं तर ते चांगलं भाजलेलं आहे. किती छान असं भाजलं गेलं आहे बघा. जेवढं छान दिसतंय तेवढंच ते चवीलासुद्धा छान खुसखुशीत होतं. चवसुद्धा तेवढीच छान लागते. तर इथं धपाटं आपलं बनवून तयार झालेलं आहे. दुसरंसुद्धा धपाटं मी असंच भाजून घेते. दोन्हीकडून भाजून घ्यायचं आहे आणि लक्षात घ्या, धपाटं धपाटं थापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये असे होल पाडायचे की जेणेकरून काय होतं, सगळीकडं वाफ लागते आणि धपाटं चांगलं आपलं भाजलं जातं. तर या पद्धतीनं बघा, हळूवार त्याचा रुमाल वरून अलगद काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडनं हे सुद्धा थालीपीठ किंवा धपाटं मी भाजून घेते. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नकात. मस्त अशी आपली इथं थालीपीठं बनवून तयार होत आहेत. तर बघा, हे सुद्धा थालीपीठ छान असं आपलं भाजलं गेलेलं आहे. थालीपीठाबरोबर दही, त्याचबरोबर लोणचं असेल तर हे थालीपीठ किंवा धपाटं खाण्याची मजाच वेगळी असते. तर गरम गरम आपलं धपाटं, त्याच्यावरती असा लोण्याचा गोळा, दही आणि लोणचं असेल तर खूप छान. तर नंतर भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.